नमस्कार, माझे नाव रुपाली श्रीकृष्ण वसतकार आहे. नमस्कार, माझे नाव आकांक्षा श्रीकृष्ण घोंगटे आहे. नमस्कार, माझे नाव दुर्गेश्वरी सुभाष भास्कर आहे. नमस्कार, माझे नाव जागृती गुणवंत घोंगटे आहे. आम्ही जीवन विकास विद्यालय दुधलगाव बुद्रुक या इयत्ता 8वी या वर्गात शिक्षण घेत आहोत. आमच्या शाळेमधील काही विद्यार्थ्यांचे पालक शेती हा व्यवसाय करतात. पुढील माहिती माझी मैत्रीण सांगेल. आपल्या विदर्भात काळी-कसदार जमीन उपलब्ध असल्याने कापूस हे मुख्य पीक घेतले जाते. या पांढऱ्या सोन्याच्या उत्पन्नावरच काही शेतकरी, काही कुटुंब चालतात, तर काही कुटुंब हे कापूस वेचणी, कापूस फवारणी, कापसातील मशागत करून त्यांचा उदरनिर्वाह करतात. पुढील माहिती माझी मैत्रीण सांगेल. यांत्रिकरणाच्या विविध सुविधा निर्माण झाल्यामुळे खूप सारी कामे यंत्राच्या मदतीने केली जातात. परंतु कापूस वेचणी या एकमेव कामासाठी आजपर्यंत कसल्याही प्रकारचे उपयुक्त यंत्राचा शोध लागलेला नाही. पुढील माहिती माझी मैत्रीण देईल. यासाठी आमची टीम जीवन विकास विद्यालय दुधलगाव बुद्रुक या टीमने टेपने बनलेले आहे. आता मी कापूस वेचत आहे. कापूस सहजासहजी हातामध्ये येतो. या वेलक्रो टेपला कापूस हा चिटकला जातो. वरचा कापूस वेचा जरा. वेलक्रो टेपमुळे त्याला सर्व कापूस चिटकून बसतोय. जी जास्त मेहनत लागणार आहे ती जास्त मेहनत लागत नाही. व्यक्ती सहजासहजी तो कापूस काढून घेतो. आणि साधारणतः हाताने आपण काढत असताना 4-2 झाडाचा कापूस काढू शकतो किंवा 4-2 बोंडाचा कापूस काढू शकतो. परंतु या वेलक्रो टेपच्या हातमोज्यांमुळे आपण सहजासहजी 10 ते 15 बोंडांचा कापूस काढू शकतो. बघा, अशा प्रकारे सर्व कापूस तिच्या हाताला चिटकून बसलेला आहे वेलक्रो टेपमुळे, आणि आपण त्या कापसाला सहज काढून घेऊ शकतो. हे सर्व वेलक्रो टेपमुळे शक्य झालेले आहे. अशा प्रकारे कमीत कमी म्हणजे जवळपास 50 रुपयाच्या खर्चामध्ये आपण हे कापूस काढणी यंत्र वेलक्रो टेपच्या सहाय्याने बनवू शकतो. धन्यवाद. धन्यवाद.